तर या क्षणाची ना मी खूप जास्त वाट पाहिलेली आहे. तर आज होता माझा चोरओटीचा कार्यक्रम. तर आता ना माहीत नाही हा व्हिडिओ मी कधी टाकेन, पण ना शूट करून ठेवते आहे. मला असं वाटतंय की माझी डिलिव्हरी झाल्याच्या नंतरच मी हा व्हिडिओ टाकेन. तर ना आम्ही सध्या अजून कोणाला सांगितलेलं नाही आहे. तर हा व्हिडिओ शूट करून ठेवते आहे. एक आठवण म्हणून छोटंसं डेकोरेशन केलं होतं, जास्त काही नाही. आणि इथे ना माझी आई आणि भाऊ आले होते गावाकडून. तर मला असं वाटत होतं की मोठा करायला पाहिजे, पण म्हटलं जाऊ द्या. मला पण ना खूप जास्त त्रास होतोय, उलटी मळमळ, त्यामुळे ना थोडक्यातच केलंय. असं म्हणतात की चोरओटी भरेपर्यंत कुणाला सांगत नाहीत, एकदा की चोरओटी भरली तर सगळ्याला सांगायला मोकळे, हो की नाही. आता ना मला 12 आठवडे झालेले आहेत. तर माझं NT स्कॅनसुद्धा झालेलं आहे आणि डबल मार्कर टेस्ट पण केली आहे मी. माझी ट्रीटमेंट ना नगरमध्येच चालू आहे. तर रिपोर्ट पण खूप छान आले. तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर माझी पूर्ण प्रेग्नेन्सी जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहिले 3 महिने खूप जास्त नाजूक असतात असं म्हणतात. तर मला पण ना 6 आठवड्यानंतर स्पॉटिंग झालं होतं. त्यासाठीच ना डॉक्टरांनी मला ना इंजेक्शनसुद्धा चालू केलेले आहेत. तर प्रोजेस्टॉनचे आहेत ते 3 दिवसाला आहे आणि जे आठवड्याला आहे त्याचं नाव नाही माहिती मला आता काय आहे. एक मला आठवड्याला आहे आणि एक 3 दिवसाला आहे. असे 2 इंजेक्शन आहेत आणि मेडिसिन पण खूप जास्त आहेत. मला ना खूप जास्त काळजी घ्यायला सांगितलेली आहे. पूर्ण बेड रेस्ट करायला सांगितलेलं आहे. त्यासाठीच ना इथं आम्ही कार्यक्रम जास्त मोठा केलेलाच नाही आहे. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.